तुमच्या प्राणांची आहुती तुम्ही दिलात, तुमच्या प्राणांची आहुती तुम्ही दिलात आम्हाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी। यानंतर संदीप, यानंतर आपल्या समोर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी समोर येत आहेत अखिल भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष माननीय भीमराव भाऊ मराठे, माननीय भीमराव भाऊ मराठे, माननीय भीमराव भाऊ मराठे। आई दुर्गाभवानी, माँसाहेब जिजाऊ, छत्रपती शिवराय ज्यांच्या नावाने ही संघटनेची घोडदौड नुसत्या महाराष्ट्रातच नव्हे तर 5 राज्यात चालू आहे ते छत्रपती शंभूराजे। आणि ह्या आज अधिवेशनासाठी आज खास करून उपस्थित असलेले या संघटनेचे कार्याध्यक्ष माननीय प्रथम माझे अण्णासाहेब जावळे पाटील, माझे श्रद्धास्थान, आशास्थान आणि सर्व अण्णासाहेब जावळे पाटील यांना मानाचा मुजरा आणि या संघटनेचे कार्याध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील, विद्यार्थी आघाडीचे प्रदेश अध्यक्ष विजय घाडगे पाटील, या संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष राजेश चिमोरे, त्याचबरोबर संघटनेचे संघटक अप्पासाहेब पुडेकर, त्याचबरोबर अण्णासाहेब मोरे आणि ह्या संघटनेचे आयटी विभागाचे प्रमुख विश्वजितजी जाधव आणि सर्व राज्य कार्यकारिणी आणि सर्व जिल्ह्यातून आलेले सर्व जिल्हाध्यक्ष, सर्व तालुकाध्यक्ष आणि सर्व छाव्यांनो, आज अखिल भारतीय छावा संघटनेचं हे 8वं राष्ट्रीय अधिवेशन आज अण्णासाहेबांच्या गैरहजेरीमध्ये आणि आज होत आहे। भावांनो, आज साहेब आम्हाला सोडून गेले, परंतु आम्ही साहेब सोडून गेले असं कधी आम्ही समजत नाही, तर साहेब आमच्या उदयात आहेत असं समजून आणि अण्णासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून अखिल भारतीय छावा संघटनेची घोडदौड या महाराष्ट्रामध्ये अहोरात्र काम करत आहे। भावांनो, मी सतत सांगत गैरा मत समझना, ये मराठे की जात है, अन्य अत्याचार करने वाले तेरे छीने पे छावा की लात है। अरे घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या बातीला, आणि छावा संघटनेशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला। भावांनो, ही संघटना काही आयऱ्या गैऱ्याची नाही, ही अण्णासाहेब जावळे पाटलांची संघटना आहे आणि आम्ही अण्णासाहेब जावळे पाटलांचे छावे आहोत। आणि आजचा राष्ट्रीय 8वं अधिवेशन आणि अण्णासाहेबांचे स्वप्न आम्हाला पुरे करायचे आहे आणि त्यासाठी अखिल भारतीय छावा संघटनेचं 8वं अधिवेशन आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। म्हणून आम्हाला साहेब सतत सांगायचे आम्हाला स्वतंत्र आरक्षण पाहिजे, 25% आरक्षण मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। आणि भावांनो, या हरामखोरांनी जर आरक्षण दिलं नाही तर येणाऱ्या निवडणुकांमध्ये मराठा समाजाला मी विनंती करतो की ह्या हरामखोरांना धडे शिकवा आणि मतदानाच्या द्वारे या हरामखोरांच्या खुर्च्या खाली करा। भावांनो, आज मला अतिशय आज मोठ्या प्रमाणामध्ये अखिल भारतीय छावा संघटनेचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण सर्व जमलेले सर्व मावळे आणि भावांनो, आज अखिल भारतीय छावा संघटना ही कुठल्याही जाती धर्माच्या विरोधात नसून सर्व बारा भुलतेदारांना घेऊन चालणारी संघटना
आणि अण्णासाहेबांनी आम्हाला शिकवण दिलेली आहे, येणाराला घेऊन चला, न येणाराला सोडून चला, बाकी आमच्या नांदाला जर लागीन तर आडवं उभं चिरून चला. छावा संघटनेचा नाद करायचा नाही. भावांनो, अखिल भारतीय छावा संघटने या महाराष्ट्रामध्ये अहोरात्र काम करत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, गोरगरिबांचे प्रश्न असतील, दिनदुबळ्यांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न, भावांनो, मागच्या काळामध्ये अण्णासाहेब होते असताना बऱ्याचशा मागण्या आम्ही, शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे, शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालं पाहिजे, अशा अनेक मागण्या मागच्या काळामध्ये अण्णासाहेब असताना या महाराष्ट्रामध्ये पहिलं भव्य आम्ही अण्णासाहेबांनी एक वादळ आणि या शेतकऱ्यांचा सातबारा उताकोरा झाला पाहिजे म्हणून आम्ही अहोरात्र या महाराष्ट्रामध्ये आम्ही अधिवेशन घेतलं. गावागावामध्ये जाऊन यात्रा, रथयात्रा काढली की शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे असा आवाज अण्णासाहेबांनी काढला. आणि मग कुठे काही मोठ्या प्रमाणामध्ये, एक छोट्याशा प्रमाणामध्ये कर्जमाफी झाली. आणि आज विजेचा प्रश्न असेल, मागच्या काळामध्ये साहेबांनी सांगितलं विजेचे कनेक्शन कट करण्यासाठी काही आरामखोर आले, त्यांना सांगितलं आम्ही, प्रत्येक जिल्हाध्यक्षांना साहेबांनी वॉर्निंग दिल्या की बाबा त्या आरामखोर इंजिनियरला सांग, तुझं माझं काही बांधाचं भांडण नाही, तुझं माझं काही भिंतीचं भांडण नाही, आणि तू इथून चालला जा. याच्यावर जर तो थांबला नाही तर त्या हरामखोराला तालुकाध्यक्षांना सांगितलं होतं की झाडाला बांधा, जिल्हाध्यक्ष येतील, त्याला सलाईन लावतील आणि आम्ही आल्यावर त्याचं ऑपरेशन करू. आणि अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अखिल भारतीय छावा संघटना काम करत असताना चांगल्या चांगल्या हरामखोरांचे पायाखालची वाढू घसरायला लागलेली आहे. आणि काही आरामखोरांना वाटत होतं आता साहेब गेले आणि आता अखिल भारतीय छावा संघटना संपल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांना चांगली झोप लागायला लागली. पण भावांनो, साहेबांनी आम्हाला शिकवलेलं आहे आणि एवढे मावळे जर साहेबांवर विश्वास टाकून असतील तर ह्या मावळ्यांना आम्ही काय वाऱ्यावर सोडणार आहे का? आणि म्हणून ज्या ज्या ठिकाणी अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी जाऊन जाण्याचं काम आणि त्या हरामखोराला सोट्या जावण्याचं काम अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यम चालू आहे. आणि भावांनो, येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये हरामखोरांनी जर आरक्षण दिलं नाही तरी ह्या हरामखोरांच्या लाल दिव्याच्या गाड्या आणि हरामखोरांच्या गाड्या फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. आमच्यावर केशी किती जरी झाल्या तरी भीमराव मराठे हा काही छगाट नाही. अण्णासाहेब जावळे पाटलांचा छावा आहे. पहिले काटे माझ्यावर आणि मग माझ्या कार्यकर्त्यांवर. माझ्यावर किती जरी केसेस झाल्या, अण्णासाहेबांचा छावा, मी मेला जरी तरी चालेल, मला माझ्या जीवाची पर्वा नाही. माझे अण्णासाहेब गेले, त्यांच्या पाठी मी जरी गेला तरी मला त्याची पर्वा नाही. म्हणून अखिल भारतीय छावा संघटनेच्या माध्यमातून जो जो आपल्या छावा संघटनेच्या नादी लागेल त्या हरामखोराला घोड्या लावण्याचं काम करा. कुठला कलेक्टर असेल, एसपी असेल, तो जर अन्याय करत असेल त्या हरामखोराची कच्ची धरून त्याला मारण्याचं काम करा. अखिल भारतीय छावा संघटना तुमच्या पाठीची आहे. तहसीलदार असेल, बीडीओ असेल, कोणी हरामखोर असेल, आपण चांगल्या पद्धतीने काम करा. आज या ठिकाणी आपण भव्य आज हरामखोरांच्या झोपा ह्या अधिवेशनाने त्यांना जप लागणार नाही. हरामखोरांची जप उडालेली आता की हे आग्यामोड आमच्या पुढे का दिल्लीमध्ये येतं, मुंबईमध्ये येतं असं त्यांना वाटेल आणि त्यांच्या झोपा आजपासून त्यांना जपच लागणार नाही. आता येणाऱ्या निवडणूक आहे, त्यांना माहिती आहे हे आग्यामोड काय. त्यांना आग्यामोड म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे. झाडावर आग्यामोड असेल, कुठे बिल्डिंगवर असेल, किती बी तुम्ही वाजवलं, कुदले, किती बी नाचले, तुम्हाला काहीच करणार नाही. बाकी कुठल्या हरामखोराला त्याला कण लागला असेल आणि त्यांनी जर खडा मारण्याचं काम केलं तर ते आग्यामोड भावांनो, हे छावाचं आग्यामोड
कुठल्या तुम्ही या बाबूड धरणामध्ये जरी गेला तरी जर तुम्ही बुक्क्या मारल्या तरी ते तुम्हाला सोडणार नाही. हे आग्या मोहर अण्णासाहेबांनी हे या निर्माण केलेले आहे. आणि भावांनो, आपण अण्णासाहेबांचे छावे आहात आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आज वारा वादळ आणि सर्व पावसामुळे आज शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि इथून गेल्यावर प्रत्येक तालुक्या अध्यक्षांनी आणि जिल्हाध्यक्षांनी कलेक्टर आणि तहसीलदारांना निवेदन द्या आणि सांगा त्या आरामखोरांना जे जे आमचं हे नुकसान झालेलं आहे, आरामखोरा लवकर याचा पंचनामा कर, नाही तर तुला आमच्या छाव्याचा आगे मोड देऊ. अशा पद्धतीचं काम करा. आणि या ठिकाणी भावांनो, मी सतत साहेबांच्या आम्ही छावे आहोत. साहेबांनी बऱ्याच संघर्ष यात्रा काढल्या, रथयात्रा काढल्या. भावांनो, ही आरपारची लढाई जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही आणि साहेबांचे स्वप्न आम्ही जोपर्यंत साकार करणार नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. आणि आमचा जीव जरी गेला तरी साहेबांचे स्वप्न आम्ही पुरे करण्याशिवाय राहणार नाही, एवढं आपल्याला आश्वासन देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छावा.